राधाला तिच्या सेकंड बर्थडेचे गिफ्ट म्हणजे तिचं पहिले टेंट हाऊस राधाने स्वतःच बांधले। टेंट हाऊसचा साचा बनवण्यासाठी लागणारे सामान म्हणजे प्लास्टिकच्या काठ्या आणि ते जोडणारे कनेक्टर्स राधाने आधी प्लास्टिक मधून काढून घेतले आणि नंतर साच्याचा बेस बनवण्यासाठी राधाने 2 ऑरेंज कलरचे पाईप्स एक पिवळ्या कनेक्टरच्या सहाय्याने जोडून एक लांब लचक पाईप असे 4 बेस लांब लचक पाईप्स बनवले। मस्त, ये तुझ्या हातात आहे तो कोणता कलर आहे? ग्रीन। आपलं येलो कलरचं घे बरं, हे घे, ते ठेवून दे खाली ग्रीन कलरचं। त्याचं येलो कलरचं कुठे दिसतंय बरोबर? घे, कशात घालायचं ते? राधाने पूर्ण साचा केवळ आईच्या निर्देशनावरून बनवला। येस, आता हे कशात घालशील बरं? जवळ पकड। व्हेरी गुड। काढ, तू काढ। ऑरेंज कलरचे पाईप्स जोडून झाल्यानंतर वेगवेगळ्या मापाच्या असलेल्या निळ्या रंगाचे पाईप्स रबर मधून एक एक करून राधाने काढले आणि मग मॅप सोबत आलेली प्रतिकृती पाहून राधाने तंबू बनवायला सुरुवात केली। हे बघ, ह्याच्यामध्ये लिहिलंय, याच्यामध्ये बघून सांग बरं कुठे काय लावायचंय? बघितलं तू? व्हेरी गुड। तंबूच्या बेसचा साचा बनवून झाल्यानंतर त्या बेसवर उभे राहणारे पाईप्स राधाने कनेक्टर्सच्या सहाय्याने बेसवर उभे केले। खाली पकड आणि लाव, जवळ जा। वा, आता तिकडे मागे। सो स्मार्ट राधा। मग तंबूच्या छताच्या साचा बनवण्यासाठी राधाने बेसवर उभारलेल्या पाईप्सवर कनेक्टर्स जोडले, तेही आईने न सांगता स्वतः बरोबर पोझिशन मध्ये। संपूर्ण साचा तयार झाल्यानंतर राधाने आत बाहेर जाऊन साचा हलवून व्यवस्थित बनला आहे का हे आधी चेक केले आणि मग तंबूचे कापड घालायला आईला मदत केली। ते कापड घालतानाही राधाचे तंबूच्या आत बाहेर येणे जाणे सुरूच होते आणि शेवटी जेव्हा तंबू तयार झाला तेव्हा राधा आनंदाने नाचू लागली उड्या मारून आणि उड्या मारता मारता राधाने चक्क तंबू उचलूनच घेतला। राधाला आवडलं का? आणि राधाला झालेला आनंद पाहून मला सुद्धा फार बरे वाटले। राधा कुठे लपली? मी येऊ? राधाने आईला सुद्धा तिच्या घरात बोलवले आणि मग राधाने आईने खूप मस्ती केली आणि वेगवेगळ्या पोजेस मध्ये फोटोज काढले। कोणी बांधला? राधाने बांधला। आवडलं ना राधाला? मग पुन्हा थोडा वेळ टेंट मध्ये उड्या मारून मस्ती करून खिडकीतून आईला पाहून फोटोज काढून होईपर्यंत बाबा आले। मग राधाने बाबांना सरप्राईज दिलं। दरवाजा उघड। लाईट लागली। राधा कुठे गेलेली? मग राधाने बाबांना सुद्धा टेंट मध्ये बोलवलं आणि फोटो काढले। नंतर बाबांसोबत राधाची मस्ती सुरू झाली। राधाने टेंटच्या आतून जाऊन खिडकीतून बघायचं आणि बाबांनी टेंटच्या बाहेरून खिडकीमधून राधाला बघायचं। मग हळूच बाबा दरवाजाकडे येणार, मग राधा पटकन बाहेर येणार आणि वाकून बाबांना बघणार। हळू ना राधा, हळू ना। पहिला तू जा, तू घरात जा, तू घरामध्ये जा, तुझ्या पूर्ण जा, पूर्ण घरात जा। हा ठीक आहे। कोण रे? कुठे जाऊ? तू पण जा, आतून बघायचं ना राधा तुला। बाबांसोबत खेळून झाल्यानंतर राधाने पुन्हा थोडा वेळ तिच्या टेंट सोबत खेळ सुरू केला। कंप आणला टेंट मध्ये। नंतर तर राधा चक्क टेंट पूर्ण उचलून बाबांना हाक मारून दाखवते, बाबा हे बघा मी टेंट उचलला।
आणि मग नंतर खेळून खेळून दमून राधा टेंटच्या आत जाऊन झोपून गेली.